निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। राजकीय पदाचा कोणताही बडेजाव न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळून संगमनेरचे आमदार अमोल खताळ व नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी योगराज गंगागिरी महाराज सप्ताहात सहभाग घेतला। राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहात दोन्ही आमदारांनी सर्वसामान्य महिला पुरुष भाविकांसोबत पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला। धनगरवाडी येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहास आमदार खताळ, आमदार लंघे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर पोते, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव, सरुनाथ उंबरकर, अभिजित पुंडे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन संत गंगागिरी महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी आमदार खताळ, आमदार लंघे, खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासह मान्यवरांनी रामगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। रामगिरी महाराज यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा योगीराज गंगागिरी महाराजांची शाल देऊन सन्मान करण्यात आला। सप्ताहस्थळी आमदार खताळ व आमदार लंघे यांनी कोणतीही राजकीय औपचारिकता न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळून सहभाग घेतला। त्यांनी महिला पुरुष भाविकांशी संवाद साधत त्यांच्या भावना व अडचणी जाणून घेतल्या। त्यानंतर दोन्ही आमदारांनी भाविकांसोबत पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला। धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा, बंधुभाव तसेच संस्कारांची भावना अधिक दृढ होत असते। अशा सप्ताहांच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येतात आणि परस्परांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते, असे आमदार अमोल खताळ व आमदार विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी सांगितले। राजकीय पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सर्वसामान्य नागरिक व भाविकांमध्ये सहजपणे मिसळून दोन्ही आमदारांनी सप्ताहात सहभाग घेतल्याने उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले। श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी या पंचक्रोशीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय। मी 1 वाजल्यापासून आलोय, परंतु या वातावरणामध्ये अतिशय तल्लीन झालोय आणि इथून पाय निघायचं नाव घेतले, एक वेगळी ऊर्जा या परिसरामध्ये निर्माण झाली। आणि खरंच ज्या पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र ही साधू संत महंतांची भूमी आहे, भारत देशात मोठमोठे साधू संत महंत होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून आपण याला ओळखतो। आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची ही परंपरा एक अविरतपणे गेल्या शेकडो वर्षापासून सुरू आहे। आणि एक मला अभिमान आणि आनंद आहे का या भव्य दिव्य अशा सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं। त्यामुळं आल्यापासून महाराज गुरुवर्य रामगिरी महाराज असेल त्यांचं दर्शन झालं। या परिसरात प्रत्येक गावातून, जिल्ह्यातील प्रत्येक गावातून भाविक भक्त आलेत, त्यांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं। प्रत्येकाबरोबर एक वेगळा अनुभव या सप्ताहाच्या माध्यमातून मिळाला। मी त्या निमित्ताने सांगल का असा सप्ताह न भूतो न भविष्य होत असतो। त्यामुळे सर्व आपल्या हिंदुत्वादी असेल, अध्यात्मात क्षेत्रातील असेल, वारकरी संप्रदायातील असेल, सर्वांनी या सप्ताहाचा लाभ घेतला पाहिजे। इथून एक वेगळी अनुभव वेगळा घेतला पाहिजे असं या निमित्ताने मला वाटतं।